झाली बरं का आमच्या नाशिकमध्ये द्राक्ष तोडणीला सुरुवात. कारण विषय कसा माहिती का, जेव्हा पाड जपलेली द्राक्ष पिकं 7 महिने चाललेला पावसाळा आणि त्याच्यामध्येच ना ह्या मुळी चालवायसाठी केलेले आम्ही कष्ट सगळे वाया. द्राक्ष बागेचा खर्च फिटल तरी ना 10-10 20-20 गड आले असते ना, मग लोकांनी ना द्राक्ष बागा सांभाळल्या असत्या. पण झालं कसं माहिती का, चालू वर्षी आबाळ फाटलं तरी धरणीला थिगळ द्यायचं काम मात्र ना शेतकरी करीत होता. छाटून पेस्ट करणे, मजुरी आणि खर्च फेलपर्यंत ॲक्रोबॅट, मेलोडिओ असे स्प्रे जाते. म्हणजे हानीच आहे ना जुगार. उन्हाळ्यापासून गर्भधारणेसाठी औषधं आणि आता गड जिरू नये म्हणून मारलेले औषधं ते तर कुठे गेले, रिझल्ट काही समजा ना बाबा. तर जे हरिमावली राम आपल्या शेवटच्या प्लॉटला इथेल मारायचं काम चालू होतं. आणि त्याच्यात सुद्धा एका गलीमध्ये अशी परिस्थिती आहे, 15 दिवस झाले पाऊस उघडून तरी ना ह्या गलीमध्ये ट्रॅक्टर अटकलाच भाऊ. मग शेजारी ना आपल्यावली साडू शिरसाट यांचा ट्रॅक्टर चालूच होता. मग लगेच आणला बोलवून घ्या. ग्राफ्टिंगच्या रानाची सुद्धा आहे ना फुटायला 30 तर आहे बरं का. इतके लेट फुटू राहिले ना. आता आपली ॲलिसन आहे बरं का. म्हणजे कसं ही व्हरायटी ना 28 दिवसाच्या पुढे तिथं काम चालू होतं. काही ठिकाणी पेपर काढून पाहिला तर काहीच सुरुवात नाही. आणि काही ठिकाणी ना डायरेक्ट पेपर फाडून आणि डोळा असे बाहेर आले. म्हणजे एकदम जसे काही पहाटे शपथविधी नव्हता झाला तसं काही लोकच बाहेर आले आणि काही लोक तसेच होते. मग तसं आहे ना एक सारखं आहे ना फुटायला पाहिजे होते सुरुवात. वेट अँड वॉचची भूमिका आपल्याला घ्यावं लागेल. आणि जिथं असं फुटलं ना तिथं आहे ना उडद्यामध्ये जाऊन बसेल बरं का. तेवढं आहे ना उडद्यासाठी पहिले पेपर काढून आहे ना स्प्रे नक्की घ्यावाच लागेल. आमचे मित्र सानप साहेबांनी सुधाकरचा 1.5 एकरचा प्लॉट तोडला बरं का. अशीच परिस्थिती ना आमची सर्वांची.